कार्यालयाचे उद्घाटक राज्याचे नेते माननीय श्री अविनाशजी भोसीकर साहेब या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करत आहेत। वंचित बहुजन आघाडीचा श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांचा सच का साथ SS न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आपल्या सोबत संवाद साधणार आहेत। आज त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे। सर, आपण याबद्दल सविस्तर माहिती द्यावी। आज उदगीर तालुका येथे दिनांक 7/9/2025 रोजी वंचित बहुजन आघाडीचं संपर्क कार्यालय आम्ही या ठिकाणी ST कॉलनी नळेगाव रोड उदगीर येथे या ठिकाणी स्थापन केलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय संपर्क कार्यालय स्थापन करण्यामागचा आमचा एकमेव उद्देश आहे की उदगीर तालुक्यातील जे सर्वसामान्यांचे, तळागाळातील लोकांचे, दीनदलितांचे, गरिबांचे, ओबी इतर मागासवर्गीय लोकांचे प्रश्न जर असतील तर त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यासाठीच वंचित बहुजन आघाडीचं संपर्क कार्यालय या ठिकाणी उदगीर तालुक्यामध्ये स्थापन केलेलं आहे। जेणेकरून एखादा व्यक्ती अडचणीत असेल तर तो व्यक्ती फोन कुणाला करणार, तर त्यासाठी कुठलेही जर तालुक्यातील लोक आले असतील तर त्या तालुक्यातील लोकांनी उदगीर तालुक्यामध्ये असलेले एक संपर्क कार्यालय काढण्यात आलेलं आहे। त्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष व आमची जी टीम आहे, आमची जे तालुका कार्यकारिणी आहे, त्या तालुका कार्यकारिणीच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला संपर्क केल्यानंतर आम्ही त्यांचे ज्या काही प्रश्न असतील, ज्या काही अडचणी असतील त्यांचे सोडवण्याचा प्रयत्न मी माझ्या टीमच्या वतीनं करणार आहे। एवढंच नाही तर आज या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपाध्यक्ष माननीय अविनाशजी भोसीकर साहेब या ठिकाणी आलेले होते। उद्घाटन त्यांच्या हस्तेच या ठिकाणी झालं होतं। तसेच राज्याचे युवक सदस्य म्हणून अमोलजी लांडगे साहेब या ठिकाणी आलेले होते। तसेच जिल्हा निरीक्षक म्हणून शुद्धोधन सावंत साहेब, त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष आमची जिल्ह्याची बुलंद तोफ असलेले सलीम सय्यद भाई हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलेलं आहे, वेळोवेळी मला सहकार्य केलेलं आहे हे काम करण्यासाठी। आणि म्हणून खरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच रोहित सोमवंशी सर हे जिल्हा महासचिव यांनी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित होते। तसेच जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून मंजुषाताई निंबाळकर याही या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या आहेत। आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे। म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता कसा असावा, जो सत्तेसाठी, खुर्चीसाठी हापापलेला नसावा, लालसा नसावी, अशा पद्धतीचा, जेणेकरून तो वंचित बहुजन आघाडीशी, सर्वसामान्य लोकांशी तो एकरूप असला पाहिजे, तो एकनिष्ठ असला पाहिजे। वंचित बहुजन आघाडीवर त्या व्यक्तीची, त्या पदाधिकाऱ्याची श्रद्धा असली पाहिजे ही मी आवर्जून या ठिकाणी सांगत असतो। आणि म्हणून कुठलाही कार्यक्रम, म्हणजे पक्ष असेल, त्या पक्षात मध्ये काम करत असताना जरी तालुका अध्यक्ष जरी असलो तरी एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी काम करणार आहे। आणि यापुढे मी कसल्याच प्रकारची लालसा सुद्धा ठेवणार नाही, पक्ष पदाची लालसा ठेवणार नाही, कुठल्या गोष्टीची लालसा ठेवणार नाही। मी सामान्य माणसासाठी जेवढं
त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढं लोकांपर्यंत सर्वसामान्यपर्यंत जाऊन मिळण्याचा प्रयत्न भेटण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या गावचे लोक, गावचे कार्यकर्ते मी या ठिकाणी जमा केलेलो होतो. आणि जमा करूनच हा कार्यक्रम आमच्या जिल्ह्यात तालुक्याचे सचिव शेंदकर सर, तालुक्याचे सचिव श्रीराम कांबळे साहेब, तसेच तालुक्याचे नव्याने होणारे झालेले महासचिव उत्तमजी माने सर, तसेच आमचे राजकुमार सर, तसेच आमचे तालुक्याचे सल्लागार दुष्यंतजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित राहून, म्हणजे या सगळ्याच लोकांनी आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 8 दिवसापासून मेहनत घेतलेली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम आम्ही जो घडवून आणलेला आहे त्याचं श्रेय दुसऱ्याला जातं. हे खूप खेदाची बाब वरिष्ठ वर्गात म्हणजे वरिष्ठाकडून हे झालेलं आहे की आपल्याला ते योग्य वाटलं नाही. शुद्धोधन सावंत सरांनी दोघेही दोन्ही बरोबर होते असताना एकाच त्या ठिकाणी अभिनंदन करावं, बाकीच्याला सोडून द्यावं. हा कार्यक्रम कोण आयोजित केलेला आहे हे विचार करणे शुद्धोधन सरांचं काम होतं. परंतु ते चुकीचं या ठिकाणी वक्तव्य केलं. मी त्याबद्दल खरोखरच मी नाराज आहे. कारण आमच्या या टीमनं जेवढं काही मेहनत घेऊन आम्ही काम केलंय तेवढं बाकीच्याने कुठल्यानेच केलेलं नाही. कारण आम्हाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकराबद्दल निष्ठा आहे, श्रद्धा आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसाठी आम्ही जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं प्रयत्न आम्ही सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मी एकटाच नाही तर माझ्या सोबत असलेले माझी टीम, माझी कार्यकारिणी हे सोबत राहून आम्ही प्रत्येक गावाला भेटी दिलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे सचिव श्रीराम कांबळे सर, शेंदकर सर यांनी सुद्धा, तसेच माने सर, उत्तम माने, या सगळ्यांचं सहकार्य मला लाभलेलं आहे. म्हणून हा कार्यक्रम मी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना जय भीम, जय वंचित.